ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, आपण 8वा अध्याय वाचतो आहोत. गेल्या वेळेस 8वा अध्याय जेव्हा सुरू केला मध्ये पहिले 8 श्लोक बघितले आपण. त्यातले काही महत्वाचे मुद्दे आठवत आहेत पहिल्या 8 श्लोकांमध्ये? सो म्हणून त्या भागाला जो शीर्षक मी दिला होता त्याचं नाव होतं मृत्यू श्रीकृष्ण यांना भेटण्याकरिता एक द्वार. सो ज्या गोष्टीची भीती वाटते सगळ्यांना त्याला जर आपण परमेश्वराला भेटण्याचं एक द्वार म्हणून बघितलं तर मग त्याची भीती निघून जाईल. सो म्हणून मृत्यूच्या त्या बाजूला गोड असे श्रीकृष्ण आणि त्या दृष्टीने बघण्यासाठी हे असं काव्य नाही आहे की हे असं आहे म्हणून. 6, 7 आणि 8 याच्यामध्ये मग श्रीकृष्णांनी काय सांगितलं होतं आपल्याला आठवतंय काही उपमा? जेव्हा मृत्यूसमयी ज्याचं ध्यान करेल त्याचं यम यम वापी स्मरण भावम. आता जी म्हणतात ज्या ज्या गोष्टीचं आपण स्मरण करू ती ती गोष्ट सदा तद भाव भाविता. त्या भावनेनुसार तुम्हाला का बरं? कारण मृत्यूसमयी जे आपण स्मरण करू त्याच्यावर एवढा भर काय? साधारणपणे आनंदामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात आणि दुःखामध्ये किंवा कठीण परिस्थितीमध्ये ती गोष्ट आठवते ज्याच्या प्रती आपल्याला सगळ्यात जास्ती आसक्ती असते. सुखामध्ये सगळेजण आठवतात नाही, पण दुःखामध्ये जी सगळ्यात जवळची गोष्ट आहे त्याच्यावर आपण अवलंबून असतो. म्हणून भागवतामध्ये अजामिलाची गोष्ट येते तर त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं, पण तो नारायणाप्रती आसक्त होता, मुलाप्रती. नारायण कुठे गेला, नारायण कुठे, नारायण जेवतोय का, नारायण झोपलाय का, नारायण नारायण नारायण, त्या मुलाप्रती आसक्त होता. मग जेव्हा यमदूत आले तेव्हा सगळ्यात पहिली हाक त्यांनी त्या मुलाला मारली, नारायण. पण ते नारायण परमेश्वराचं नाव आहे. पण हे की जेव्हा कठीण परिस्थिती आहे तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला काय स्मरण होतं, दॅट इज अन इंडिकेशन की आपलं हृदय कुठे आहे. सो ज्याला आपण हाक मारू ती आपली आसक्ती आहे. म्हणून आपल्याला काय सांगितलंय की बेसिकली आपण परमेश्वराला सांगतोय की हे मला हवं आहे कारण माझी त्या गोष्टीप्रती आसक्ती सगळ्यात जास्त. असं नाही की श्रीकृष्ण आपल्याला ते थोपतायत. ते म्हणतात शेवटच्या क्षणी जेव्हा सोडावं लागतं सगळं तेव्हा कुठल्या गोष्टीची आठवण येईल ते तुम्ही परमेश्वरला सांगते की मला हे पाहिजे. मग श्रीकृष्ण म्हणते ठीक आहे तुम्हाला ते पाहिजे तर ते देतो. म्हणून मग आपल्याला आपण चर्चा केली की पूर्ण आयुष्य ही आपली एक अभ्यासाचा काळ आहे आणि शेवटचा क्षण त्याला श्रीकृष्णांनी प्रयाण म्हटलं. आणि प्रयाणावर पण आपण चर्चा केली की प्रयाण म्हणजे प्रवास. त्या प्रवासासाठी तयार होण्यासाठी अमेरिकेला जायचं असेल तर तुम्ही काय तयारी कराल? विजा. चला विजा आहे, मग तिकीट अकॉमोडेशन सामानाचं आणि कदाचित थोडे गरम कपडे घ्याल. आणि साऊथ इंडियाला जायचं असेल तर रामेश्वरम वगैरे जायचं असेल तर कॉटनचे कपडे घ्याल. म्हणजे त्या दृष्टीने जर बघितलं तर सो आपण त्या जागेसाठी तयारी करतो. थंड प्रदेशात जेव्हा जातो तेव्हा तिकीट पैसे ते घेतो. पण एक स्पेशल काय करतो तर तिकीट पैसे विजा कुठल्याही
गोष्टीसाठी. थायलंडला जर जायचं असेल तर आपण गरम कपडे नाही घेणार, आणि वर जायचं असेल रशिया वगैरे तर तिथे थंड कपडे घेणार आहे. तर म्हणून ती तयारी चालू असते आपली, की आता तिथे जायचं तर काय तयारी करायची. म्हणून म्हणतायत की या प्रवासाच्या वेळेस पण आपल्या मनात जे स्मरण होईल ते श्रीकृष्णांना आपण एका अर्थाने सांगतोय. आता कोणीतरी खूप सगळे गरम कपडे बॅगेत भरतायत, मग आपल्याला विचारायची गरज नाही की तुम्ही नॉर्थकडे चालल्यात का कुठे, तेवढं आपण वापरायला पाहिजे. आणि सगळे शॉर्ट्स वगैरे घालून सगळे पॅक करतायत सुटकेसमध्ये, माझ्या कुठेतरी बीचच्या ठिकाणी चालल्यात वाटतं. आणि असं ती अशी मोठी अशी ती बॅग असते, हायकिंगसाठी वापरतात, त्याच्यामध्ये असे ते शूज असतात जाड. सिम्पल आहे, माउंट एव्हरेस्ट असं कुठेतरी तो ट्रेकिंगला चाललाय की काय. आणि ते आय गॉगल्स असतात, वॉटर गॉगल्स, कुठेतरी स्विमिंगला चाललंय की काय. सो आपण जी तयारी करतो त्याने आपण दुसऱ्याला एक सूक्ष्म किंवा स्पष्टपणे न सांगता सांगतोय की मी कुठे चाललोय. तसं आपण श्रीकृष्णांना त्या शेवटच्या प्रवासाच्या वेळेस आपण सांगतोय की मला आता कुठे जायचंय. कसं आपणच बोलतोय, मग आपल्या तोंडातून जे निघेल श्रीकृष्ण म्हणते ठीक आहे, असं दिसतंय की तुला तिथे जायचंय, मग तुला म्हणून यम यम वापी स्मरण भाव त्यजती अंते कलेवर तम तम एव इति कौंते सदा तद भाव भाविता. मग आता श्रीकृष्णांनी एक किल्ली दिली आपल्याला, एक डायरेक्शन दिलं आपल्याला की जे काही स्मरण कराल तिथे तुमचं जाणं होईल. मग आता लगेच दुसऱ्या याच्यात सांगतात मला एक काम करू शकतोस तू, तर वरून ताकमत लावू शकतोस, आणि जर माझं स्मरण केलं असं तू मला प्राप्त करशील. मग कोणी जर म्हटलं की अच्छा मग हे छान, याच्यावर पण आपण चर्चा केली की अर्जुन म्हणेल की चला चांगलं आहे, मग आता शेवटच्या क्षणी श्रीकृष्णांचं स्मरण करायचंय. मग आता आयुष्यभर आपण आराम करू शकतो आणि शेवटच्या क्षणी करू शकतो. त्यासाठी एक प्रभूजी म्हणतात तसं प्रॅक्टिस आहे. आणि दुसरी गोष्ट की शेवटचा क्षण कधी येईल माहिती नाही ना. 2024, 2046, 2067 माहिती नाही आहे. म्हणून असा आपण अंदाज नाही लावू शकत की चला आता अजून 25 वर्ष आराम आहे, त्याच्यानंतर मग चालू करू. कोणाचं कधी आहे माहिती नाही. म्हणून श्रीकृष्ण मग म्हणतात तस्मात सर्वेषु कालेषु, की म्हणून क्षणोक्षणी कर, कारण कधीही काही होऊ शकतं. अगदी आध्यात्मिक किंवा काय धार्मिक गॅदरिंगच्या तिकडे पण अपघात घडतात. तर कोणी म्हणेल की ठीक आहे क्रिकेट मॅचलाच होतात आणि रॉक कॉन्सर्टलाच होतात, रिलिजियस गॅदरिंग ऑल्सो, राईट. सो दिस वर्ल्ड इज खूपच अनसर्टन आणि काही बोलू शकत नाही आपण. पदम पदम यद विपदम न तेषां, राईट. सो म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. असं आपण हे 8 श्लोक बघितले होते आणि त्याच्यानंतर आज आपण पुढची चर्चा करणार आहोत. तर श्लोक क्रमांक 9 ते 13 यामध्ये योग मिश्र भक्ती आहे. 14, 15 आणि 16 यामध्ये केवला भक्ती किंवा शुद्ध भक्ती आहे. 17 ते 22 मध्ये भौतिक व आध्यात्मिक जगत यामध्ये तुलना केली. आणि मग शेवटचा विषय आपण पुढच्या वेळी बघू. सो आज काय काय गोष्टींमध्ये भेसळ आहे आजच्या जगात, सगळ्या दोषित आहे. अन्नामध्ये, पाण्यामध्ये, हवेत, तसंच एका अर्थाने विचारांमध्ये पण आहे. तर श्रीकृष्ण म्हणतायत या सगळ्या गोष्टी जशा भेसळ होण्यासाठी शक्य आहे, तसे माणसाचे विचार, माणसाचे हेतू पण. तर प्रत्येक ठिकाणी माझा काय स्वार्थ आहे, त्याला मला काय मिळेल याची भेसळ आहे. सो म्हणून योग मिश्र भक्ती म्हणजे जसे ते 4 प्रकारचे लोक होते जे श्रीकृष्णांना शरण जात होते, आपण मागच्या अध्यायामध्ये चर्चा केली. सो इट इज कर्म मिश्र भक्ती. तो परमेश्वराकडे येतोय पण त्याला स्वतःचा काहीतरी फायदा पाहिजे. आर्त जिज्ञासू अर्थार्थी, त्याला काहीतरी फायदा, म्हणून त्याला कर्म मिश्र भक्ती म्हणतात. तसंच आहे ज्ञान मिश्र भक्ती. ज्ञान मिश्र भक्ती म्हणजे ज्यांना ज्ञान आहे या जगामध्ये कितीही काहीही करा, शेवटी हे एक दुःखाचं स्थान आहे. मला याच्यातून बाहेर पडायचं, मला मुक्ती पाहिजे, त्याला म्हणतात ज्ञान मिश्र भक्ती. तर ते पण परमेश्वराकडे जातात, पण त्याचा उद्देश असतो की परमेश्वराचे आशीर्वाद मिळवून याच्यातून एक सुटका, तुरुंगातून सुटका पाहिजे.
त्यासाठी. तो गीता कोर्समध्ये आपण चर्चा करतो की या जगामध्ये आपल्याला जे पाठवलं आहे, तर तुरुंगामध्ये जेव्हा एका अपराध्याला पाठवतात, गुन्हेगाराला पाठवतात, त्याचा हेतू काय आहे तुरुंगामध्ये पाठवण्याचा? वृत्ती सुधारायला पाहिजे. तर कधी कधी त्याला काय लक्षात येतं, कर्ममिश्र भक्ती म्हणजे तो फायद्यासाठी त्याला एक समजा लक्षात आलं की या बाजूला जी तुरुंगाचे वेगवेगळे कमरे आहेत, तर या बाजूला ना उन्हाचा प्रकाश खूप येतो, तिथे गरमी होते, आणि त्या बाजूला जो उन्हाचा प्रकाश कमी येतो तिथे जरा गारवा असतो, दॅट इज कॉल्ड कर्ममिश्र भक्ती. तर तो खूप चांगला वागतो जेलर समोर, पण जेलर समोर चांगला वागण्यामध्ये त्याची वृत्ती नाही बदलली आहे. मूळ गोष्ट आहे की वृत्ती बदलायला पाहिजे. तर तो जेलर समोर चांगला वागतो का? जेलरला म्हणतो तो कमरा रिकामा दिसतोय, तो मिळेल का? आणि कधी कधी मिळेलही त्याला, पण त्याच्यामध्ये त्याची वृत्ती नाही बदलली. त्याला अजून लक्षात नाही आलं की मी जेलमध्ये का आलो, फक्त त्याला एक चांगली गारवा असेल तर चांगलं आहे. कधी कधी तो जेलर समोर चांगला का वागतो, आणि त्याला असं वाटतं की आता अशी आपल्या न्यायामध्ये एक कंडिशन असते की जर जेलरला वाटलं की हा सुधारलाय, तर जेलर एक शिफारस देऊ शकतो कोर्टात की हा सुधारलाय, याला सोड. तर त्या शिफारसे खातीर तो चांगलं वागतोय. म्हणजे चांगलं वागतोय ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा हेतू काय आहे? तात्पुरता फक्त जेलर समोर चांगला वागतोय. तर कधी कोणाला गारवा पाहिजे, कधी कोणाला त्याच्याकडून ते शिफारस पत्र पाहिजे. पण जर त्याची वृत्ती नाही बदलली आहे आणि त्याने ते शिफारस पत्र घेतलं पण आणि चला काम झालं पण, खूप चांगला जेलर आहे, त्यांनी लिहून दिलं की हा चला बाहेर काढायला, बाहेर गेलं, वृत्ती नाही बदलली, काय होईल त्याचं? तो बाहेर जाऊन परत. सो मेन हेतू हा नाही आहे की कर्ममिश्र भक्ती करायची की ज्ञानमिश्र भक्ती करायची. मेन हेतू आहे की वृत्ती बदलायला पाहिजे, त्याच्याने बाहेर जायला पाहिजे. तर अशा प्रकारे इथे पण आपण बघतो या जगामध्ये की एवढं सोपं नाही ते वृत्ती बदलणं, अनेक वर्ष लागतात. तसंच श्रीकृष्णांनी कमीत कमी आपल्याला हे उदाहरणं दिलेले आहेत की बघा कर्म मिश्र भक्ती पण लोक करतात, ज्ञान मिश्र भक्ती पण करतात. तसं इथे योग मिश्र भक्ती आहे. योग मिश्र भक्ती 6व्या अध्यायामध्ये आपण ध्यान योग, अष्टांग योग बघितलं होतं. तर त्याला धरून श्रीकृष्ण म्हणतात आता 8व्या अध्यायामध्ये योग मिश्र भक्ती काय असते. तर आपण आता हे श्लोक गाऊया. आतापर्यंत आपण जे श्लोक गायले ते वेगळ्या चालीत आपण गायचो, याचं वेगळी चाल आहे. कविं पुराणं अनुशासितारम् अणोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात्. भाषांतर. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचा पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. सो श्रीकृष्णांनी मला वाटतं 4थ्या अध्यायामध्ये 9वा श्लोक काढणार, 4थ्याचं 9वा. काय म्हणतात श्रीकृष्ण? तो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो. देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत भावाची आहे. तर त्याच्यामध्ये एक शब्द आहे जन्म कर्मचे मे दिव्यम. माझा जन्म आणि माझ्या कृती कर्म हे दिव्य आहेत. एवं यो वेत्ती तत्वतः. तर तत्वतः शब्दाचं काय दिलंय भाषांतर? यथार्थ रूपाने. राईट. सो कधी कधी भक्ती मार्गाला आपण समजतो की हा भावनिक मार्ग आहे. श्रीकृष्ण त्या श्लोकामध्ये म्हणतात माझे कर्म आणि माझा जन्म दिव्य आहे, हे फक्त भावना नसावी. एवं यो वेत्ती तत्वतः. सो तत्व माहिती पाहिजे आपल्याला कसे ते दिव्य आहेत. एक म्हणणं एक झालं आणि कोणी जर आपल्याला चॅलेंज केलं आणि म्हणलं कशावरून दिव्य, मग आपल्याला सांगता यायला पाहिजे तर तत्वतः. तसंच हा जो श्लोक आहे
कविम पुराण मनुष्यासी तारम याच्यामध्ये तत्व दिलंय, याच्यामध्ये भावना कमी आहेत आणि श्रीकृष्ण कोण आहेत हे दिलंय आपल्याला. तर कविम म्हणजे इथे लिहिलंय आपण, प्रभुपादांनी जे भाषांतर दिलंय शब्दांचं, कवी म्हणजे सर्वज्ञ. कवी आपल्याला वाटतो जो कविता लिहितो तो कवी, पण कविता, खऱ्या कविता लिहिण्यासाठी ऍक्च्युली खूप हुशार व्यक्ती पाहिजे आणि ना चाणाक्ष नजर पाहिजे त्याची. फुलपाखराला नाजूक नजरेने जर त्यांनी बघितलं मग त्याला कळतं की फुलपाखरू कसा उडतो, मग तो कविता लिहू शकतो. जर तुमची नजर तशी ती बारीक नजर नसेल तर ऍक्च्युली कविता, खऱ्या कविता लिहू नाही शकत. तर म्हणून कवी हा शब्द आहे बेसिकली खूप हुशार व्यक्ती, खूप अत्यंत हुशार व्यक्ती. परमेश्वराला सांगतायत जो मला या असे हे जे गुण सांगितले इथे, तर आपण एक एक गुण बघूया. ते कवी म्हणजे सर्वज्ञ, पुराणम म्हणजे पुरातन, अनुशासितारम म्हणजे नियंता आहे हा. सो नियंता आधी एकदा मी वर्णन केलं होतं. नियंत्रण याला मराठीमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये पण एक समानार्थी शब्द आहे शासन. आणि शासनचा एक शस धातू असतो. शस धातूवरून शासन हा शब्द येतो. त्यात शस धातूने दोन शब्द बनतात, एक आहे शास्त्र आणि एक आहे शस्त्र. तर शास्त्राने पण ऍक्च्युली आपल्याला अनुशासन करायचं असतं, आपल्यावर नियंत्रण करायचं असतं. विचारांवर नियंत्रण केलं तर मग ते नियंत्रण आपल्या वागणुकीमध्ये येईल. आणि शस्त्र त्या शस धातूतून आहे. तो साधारणपणे सज्जन व्यक्ती आहे तो शास्त्रातून अनुशासन स्वीकारतो. पण जर कोणी पुस्तकं वाचून किंवा ऐकून जर त्याच्यामध्ये काही बदल नसेल घडत तर मग त्यासाठी मग शस्त्र असतात, बरोबर. तर मग अनुशासितारम हा त्याच्यातूनच आलाय, शासनातून शब्द आलाय. परमेश्वर आहेत हे सर्व गोष्टींचे नियंता आहेत. मग कसे नियंता आहेत? राम म्हणून जेव्हा आले तेव्हा त्यांनी शस्त्रांनी नियंत्रण केलं. तर रामचंद्र आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये जास्ती नाही आहे. भरताला सांगतात की राज्य कसं करायचं. चित्रकूटला जेव्हा भेटले, जेव्हा भरत मग परत निघायला लागला एकटा, तेव्हा त्याला सांगितलं की आता तू जातोयस पण राज्य कसं करायचं त्याचे काही नियम सांगितले त्यांना. असं असं राज्य करायला पाहिजे का राजाने, ते तेवढे एक आहे. पण अदरवाईज रामचंद्रांचं जास्ती बोलणं नाही आहे. रामचंद्रांचं म्हणणं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. तर मी वागणूक करून शिकवतो की कसं आहे म्हणून. आणि श्रीकृष्ण म्हणून जेव्हा आले तेव्हा श्रीकृष्णांनी वागले, कुठे कुठे नाही वागले, पण त्यांनी भगवद्गीता जी दिली आहे ती बेसिकली शास्त्रांद्वारे त्यांनी नियंत्रण करण्याचा आपल्याला एक मार्ग दिलाय की आपण स्वतःच्या भावनांवर, स्वतःच्या वाईट विचारांवर नियंत्रण कसं करू. तर श्रीकृष्णाच्या रूपात आणि वागणुकीद्वारे, शस्त्रांद्वारे त्यांनी रामाच्या रूपात दिले. नरसिंह आहेत, नरसिंहांनी पण जास्ती बोलले नाही, त्यांनी शस्त्रांनी नियंत्रण केलं. परशुराम आहेत, परशुरामांनी कार्तवीर्य अर्जुन नावाचा राजा होता, खूप क्रूर राजा होता, तर त्याला मारलं परशुरामांनी. तशा प्रकारे अधिकांश जर बघितलं तर साधारण समाजाला शस्त्र लवकर कळतात, धाक लवकर कळतो. एकटे श्रीकृष्ण आहेत ते त्यातल्या त्यात शस्त्र मागे ठेवतात आणि दुर्योधनाला पण जाऊन सांगितलं अरे सोडून दे, युद्ध सोडून दे. तो नेहमी बोलण्याने जर काम होत असेल तर मग मारहाण कशाला करावी. तर श्रीकृष्ण प्रेमळ व्यक्ती आहेत पण श्रीकृष्ण नेहमी तो मार्ग घेतात. पण मग जिथे शक्य नाही तिथे मग युद्ध पण झालं. तर अनुशासितारम, अणो अणियम साम म्हणजे अणूपेक्षाही सूक्ष्म. तर श्रीकृष्ण म्हणतात की मी सर्वस्य चाह हृदि सन्निविष्टो. तर आत्म्याचा जो आकार आहे आपण बघितला होता, केशाग्र शतभागस्य शतदा कल्पितस्य. केशाच्या अग्रभागाचे 10,000 भाग केले जाते. त्या अणू तो लहान आत्मा आहे त्याच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण आहेत. म्हणजे परमात्म्याचं रूप किती लहान आहे. तर एका अर्थाने अणोर अणियाम सम, अणूपेक्षाही सूक्ष्म आहे. पण त्या छोट्याशा रूपामध्ये असं समजू नये की त्याचं रूप छोटं आहे तर त्याची शक्ती पण छोटी आहे. सर्वस्य धातारम, सर्वांचं पालन करता तो छोटासा जो रूप आहे तो सर्वांचं पालन करता पण करतोय. म्हणून अचिंत्य रूप आहे, लहान पण पालन करता सगळ्यांचं आहे. आणि अनुशासितारम पण आहे. पण हे सगळं कसं बुद्धीमध्ये फिट होत नाही म्हणून लगेच सांगितलं आपल्याला अचिंत्य रूप. सो परमेश्वर हे अचिंत्य आहेत, आपण बुद्धीने त्यांना जाणू नाही शकत. असाच एक खूप बुद्धिमान व्यक्ती होता, त्यांनी एक शोधून काढलं की इथे एक असं एक स्पेशल एक जागा आहे, त्याच्यामध्ये काही निवडक
लोकांनाच एंट्री होती. तो म्हणाला मला पण जायचं तिकडे, मला पण बघायचं आहे. तर थोडं ऑब्झर्वेशन करत होता. थोडासा दूर उभा राहून बघत होता काय चाललंय आतमध्ये, कसं जाऊ शकतो आपण. स्पेशल झाला, नॉट फॉर एव्हरीवन, त्याला जायचं होतं. तर एक माणूस असा आला, गेटपर्यंत गेला आणि तिथे जो सेक्युरिटी गार्ड होता त्याने त्याला म्हणाले 6. ज्या माणसाला एंट्री पाहिजे होती तो म्हणाला 3. येस, त्याला सोडलं आतमध्ये. म्हणजे मी ऐकून घेतलं ते. ओके. मग नंतर दुसरा माणूस आला, मग तो सेक्युरिटी गार्ड म्हणाला 12. मग तो म्हणाला 6. ओके, आलं लक्षात. मग आतमध्ये आला. मग आता हा गेला पुढे. मग तो सेक्युरिटी गार्ड म्हणाला 10. मग हा म्हणाला 5. तो म्हणाला नॉट अलाउड. का असं असेल? सो आपण आपलं लॉजिक वापरलं की हाफ, राईट. पण तो काय म्हणत होता माहितीये, नंबर ऑफ लेटर्स. SIX च 3, 12 TWELV 6. सो 10 ऍक्च्युली अपेक्षित होतं 3. सो आपण आपलं लॉजिक लावतो, पण इट्स नॉट नेसेसरी. सो म्हणून श्रीकृष्णांच्या घरी जाण्यासाठी आपण जर आपलं लॉजिक लावलं तर मोस्टली ते चालत नाही. सो अचिंत्य रूपम आदित्य वर्णम सूर्याप्रमाणे देदीप्यमान. सो आपले जे पूर्व आचार्य आहेत ते म्हणतात आदित्य का, नेहमी आदित्यशी का तुलना होते, की सूर्याला बघण्यासाठी आपण काही प्रयत्न नाही करू शकत. सूर्य स्वयं आपल्या समोर उगवतो आणि स्वयं नाहीसा होतो, आणि त्याला बघण्यासाठी आपण, आता रात्र आहे, मला सूर्य बघायचं नाही, बघू शकत. सो थांबलो तर काही वेळाने सूर्य येईल. म्हणून सूर्यप्रकाश जेव्हा येतो तेव्हा 3 गोष्टी घडतात. आपण आजूबाजूची प्रकृती बघू शकतो, आपण स्वतःला बघू शकतो, आणि हे सगळं कधी शक्य होतं जेव्हा सूर्य येतो तेव्हा. तर सूर्यप्रकाशामुळे आपण सूर्याला बघू शकतो, आपण स्वतःला बघू शकतो, आणि आजूबाजूच्या प्रकृतीला पण बघू शकतो. तसंच परमेश्वरला बघण्यासाठी आपण काही श्रम नाही करू शकत, आणि कितीही श्रम केले तरी शेवटी परमेश्वरला जेव्हा आपल्याला यायचं आहे तेव्हा तो येईल. आणि जेव्हा परमेश्वर आपल्यावर कृपा करतात तेव्हा आपण स्वतःला पण एक आत्मसाक्षात्कार होतो की मी नक्की आहे कोण, माझ्या गरजा काय आहेत, माझी ओळख काय आहे, हे पण कळतं. या प्रकृतीचं निर्माण कसं झालं, या प्रकृतीचा योग्य वापर कसा करू शकतो आपण, या नद्या, हे झाडं, हे डोंगर, हे पर्वत, त्याचं काय आहे ते पण कळतं. आणि तिसरी गोष्ट की सूर्यप्रकाशाने सूर्य पण दिसतो. तसं श्रीकृष्ण जेव्हा आपल्यावर कृपा करतात तेव्हा श्रीकृष्ण कोण आहेत हे पण कळतं, मी शरीर आहे, मी मन आहे की मी आत्मा आहे हे पण कळतं, आणि ज्या जगामध्ये मी आता राहतोय त्या जगाचा आपण नीट वापर कसा करायला पाहिजे हे पण कळतं. नाहीतर आपण या पृथ्वीचा किंवा या निसर्गाचा अनेक वेळा जेव्हा परमेश्वराप्रती आस्था नसेल तेव्हा कधी कधी आपण त्याचं शोषण करू शकतो. तर अशा प्रकारे आदित्य वर्णम खूप महत्वाचं आहे. आणि तमसः परस्तात, की या जगामध्ये जो काही अंधकार आहे, हा अंधकार 2 प्रकारचा आहे. एक म्हणजे हा प्रकाश अंधकार आणि दुसरा अज्ञानाचा अंधकार. या दोन्ही अंधकाराच्या पलीकडे श्रीकृष्ण आहेत. तर हे तत्व आहे श्रीकृष्णांचं. आणि म्हणून मागे आपण एक श्लोक बघितला होता, 8वाच होता वाटतं तो, 7वा श्लोक वाचणार एकदा, 2 श्लोक आधी. वाचणार. याच्यावर बोलताना मी त्याच्यावर हायलाइट केलं होतं, मह्यर पिता मनोबुद्धीर. सो साधारणपणे परत तीच गोष्ट आहे. आपल्याला वाटतं की फक्त मला परमेश्वराला मन अर्पण करायचं आहे, पण श्रीकृष्ण 3 ठिकाणी गीतेमध्ये मह्यर पिता मनोबुद्धीर म्हणतात, मला मन पण अर्पण कर आणि मला बुद्धी पण अर्पण कर. तर हे असे जे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण तत्व सांगतात. दॅट इज बेसिकली हाऊ यू कॅन युटिलाइज अँड ऑफर युअर इंटेलिजन्स. कोणाला वाटेल की भक्ती मार्ग हा फक्त बुद्धू लोकांचा मार्ग आहे, मग हे तात्विक जे श्लोक यासाठी सांगतात की आपल्याला बुद्धी पण वापरून हे समजून घ्यायचंय की हे कसं श्रीकृष्ण हे कसे, मग त्याच्यानी बुद्धी, मह्यर पिता मनो बुद्धी, मग दॅट इज कम्प्लीट सरेंडर. तर फक्त बुद्धी आहे आणि मी माझं मन कधी अर्पण नाही करत, तर दॅट इज नॉट कम्प्लीट सरेंडर. आणि कोणी म्हणेल की माझं फक्त मन अर्पण करीन, मी बुद्धी नाही अर्पण करणार, दॅट इज ऑल्सो नॉट कम्प्लीट सरेंडर. म्हणून मह्यर पिता मनोबुद्धी. 10वा श्लोक.
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् ट्रान्सलेशन. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयामध्ये प्राणवायू स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने तसेच पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो त्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती होते. सो यामध्ये बघा, भ्रुवोर मध्ये प्राणम आवेश सम्यक, त्याचं काय आहे भाषांतर? दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायू स्थापित किंवा स्थिर करून. सो हा जो कल आहे, हा कल आहे की मी ना बसीन आणि माझ्या भुवयांमध्ये त्या प्राणाला केंद्रित करीन. सो म्हणून ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि ध्यानमार्ग हे तिन्ही मार्ग जे आहेत त्याच्यामध्ये स्वतःच्या शक्तीवर भर आहे. मी काहीतरी ऍडजस्ट करीन आणि परमेश्वरला प्राप्त करीन. आणि भक्ती मार्ग जो आहे तो आहे की परमेश्वरानुसार, परमेश्वराला काय पाहिजे त्या अनुसार करीन. त्याच्यामध्ये परमेश्वरला प्रसन्न करण्यावर जास्ती भर आहे. तर कोणी पत्नी आहे आणि तिला एक खूप चांगला पदार्थ येतो तयार करायला, आणि समजा तिने खूप मेहनत करून सरप्राईज म्हणून 2 दिवस चांगले ते सगळी सामग्री आणली आणि 2 तास सगळं प्रिपेअर केलं एकदम छान आणि सरप्राईज, आणि त्यांचे हजबंड आले आणि त्यांनी तो समोर ठेवला तो पदार्थ आणि तो पदार्थ त्यांना आवडतच नसेल. सो यू स्पेंड 2 days शॉपिंग आणि 2 तास तुम्ही छान बनवलं आणि बिग स्माइल ऑन युअर फेस तुमच्यासाठी, आणि ते बघतात ते मला अजिबात आवडत हे मी कधीच खात नाही. हाऊ विल यू फील? सो एक्सपेक्टेशन इज की मी एवढी मेहनत केली आहे तर कमीत कमी थोडं तरी गोड बोला. बट यु नो ही सेइंग की नाही, काय करू शकतो. सो तसं कधी कधी ज्ञान, ध्यान आणि कर्म मार्गामध्ये आपण खूप मेहनत करतो आणि आपण म्हणतो की मला जसं करायचं तसं मी करेन. गुड, कमीत कमी परमेश्वराला अर्पण करताय. पण आता हे या जगातले जे लोक आहेत ते तर कधीच खाणार नाहीत, म्हणजे मला नाही आवडत हे म्हणून. श्रीकृष्ण खातात. श्रीकृष्ण म्हणतात यांनी जर प्रेमाने अर्पण केलं तर. पण जर हे आपण श्रीकृष्णाला जर विचारलं की तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो आणि तो आपण बनवला आणि तो पण तसाच प्रेमाने, त्याच उत्साहाने आणि तेवढीच मेहनत करून जर बनवला तर ते श्रीकृष्ण म्हणते खूप वेळ झाला तू बनवलं नाही का, किती वेळ लागतोय स्वयंपाकाला, राईट. सो जर आपल्याला हे 2 गोष्टी माहिती असेल की त्यांना काय आवडतं तर मग आपण ते बनवूया ना. तर तीच मेहनत, तोच आनंद, तोच उत्साह जर त्या पदार्थामध्ये दिला जो त्यांना आवडतो, सो देयर इज सम रेसिप्रोकेशन होतो ना. तुम्हाला पण छान वाटतं की मी एवढी मेहनत करून केलं आणि त्यांना आवडलं ते. सो तसं भक्ती मार्ग आहे की तुम्ही काहीही केलं तरी शेवटी श्रीकृष्ण स्वीकारतातच, कारण श्रीकृष्ण त्याच्यामध्ये एक चांगलं काहीतरी बघतात की यांनी एवढी सेवा केली आहे. पण भक्ती मार्ग काय आहे की श्रीकृष्णांना काय आवडतं त्यानुसार करणं. तर म्हणून भ्रुवोर मध्ये प्राणम आवेश समजा की थोडी मेहनत करायची आणि इथे प्राणवायू ठेवायचा. श्रीकृष्ण कसं विचारतोय सगळं तो. तर हा क्लिष्ट मार्ग आहे, हा कठीण मार्ग आहे परमेश्वराला. म्हणून योग मिश्र भक्ती ही शुद्ध भक्ती नाही. यदक्षरं वेदविदो विदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. प्रणोती म्हटलं जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यास आश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मांमध्ये प्रवेश करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे साधक ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. मनुष्य ज्या योगे मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो. सो याच्यामध्ये मग
हे 6 वेगवेगळे चक्र आहेत, हे 7 चक्र आहेत. तर हा एक षटचक्र योग हा पण एक मार्ग आहे. सगळ्यात खाली मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र इथे आहे, भोर मध्ये, आणि इथे सहस्रार चक्र म्हणजे इथे. तर भगवद्गीतेच्या पुस्तकामध्ये दाखवतो एक फोटो आहे, तो दाखवतो. काही होता तो फोटो आहे त्याचा. हा बघा, हा एक फोटो आहे बघा. याच्यामध्ये बघितलं तो योगी आहे, आणि त्या योगीच्या इथे असं एक छिद्र आहे, त्या छिद्रातून तो आत्मा चाललाय. ते सहस्रार चक्र आहे. सो म्हणून जर नीट तपस्या केली तर मग तो जो प्राणवायू आहे तो मूलाधार चक्रून खालून असा वर 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 इथे आणून इथे केंद्रित करून आणि मग इथे आणून इथून तो मग वैकुंठाला जाऊ शकतो. तर ते चित्र आहे ते. सो या श्लोकामध्ये काय सांगितलं, तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. प्रवक्षे याचं काय आहे भाषांतर? प्रवक्षे म्हणजे मी सांगतो तुम्ही. सो ज्याला ब्रह्मचर्य पालन करायचंय, वीतरागः म्हणजे सो आसक्ती शून्य. सो आसक्ती शून्य जीवन जगायला पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे आणि नेहमी त्या ब्रह्मज्योतीवर मनन करायला पाहिजे. अशा प्रकारे जर जीवन जगला तर काय पद्धती आहे ती मी सांगतो तुला आता. संग्रहेण प्रवक्षे. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्या ध्यायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणम्. सर्व इंद्रियाच्या क्रियेपासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियाची सर्व द्वारे संयमित करून आणि मनाला हृदयामध्ये तसेच प्राणवायूला मस्तकामध्ये स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. सो मग यामध्ये काय काय सांगितलं तर ती धारणा प्रवक्षे मी सांगतो तुम्हाला. सर्व कानांमध्ये काही दुसरा आवाज नाही जायला पाहिजे, जिभेतून काही दुसरं निघायला नाही पाहिजे, सुगंध काही जायला नाही. सर्व द्वारांनी संयम्य मनोहृदि निरुध्य च. मनाला शांत ठेवलं. सो खूप क्लिष्ट मार्ग, कठीण मार्ग आहे. सगळे द्वार बंद करायचे, मनावर नियंत्रण ठेवायचं. पण म्हणतायत अशा प्रकारे योग धारणा होऊ शकते. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहम् स याति परमां गतिम्. सो 12व्या श्लोकामध्ये जे सांगितलं होतं ते सगळं केल्यानंतर ओम इति एकाक्षरम आणि सदैव ओम ओम. आणि ओम काय? परमेश्वराला बोट दाखवण्याचं, की परमेश्वराला उद्देशून करायचं. एक अनेक वेळा हे उदाहरण दिलंय की कोणाचं नाव नसेल माहिती त्यामुळे अहो तुम्ही चष्मा घालून बसलेत ते. सो यांचं नाव जर मला माहिती नाही तर मी म्हणेन चष्मा घालून टाय घालून तुम्ही बसलेत ना तेच. तर दॅट इज इनडायरेक्ट वे. तसं श्रीकृष्णाचं एक नाव आहे श्रीकृष्ण. सर्व आकर्षयति इति कृष्ण. कृष्ण या शब्दाचा अर्थ काय? जे सर्वांना आकर्षित करतात त्या व्यक्तीला म्हणतात कृष्ण. पण त्याचं जर नाव आपल्याला माहिती नसेल उपनिषदांमध्ये ओम असं असेल तर इनडायरेक्ट वे. तसं ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन्. सो 6, 7, 8 मध्ये जे होतं काय होतं? स्मरण करा मला. तोच शब्द इथे अनुस्मरण. अनुस्मरण या शब्दाचं काय आहे भाषांतर? स्मरण करीत राहणं. बरोबर. अशा प्रकारे यह प्रयाती त्यजन देहम. अशा प्रकारे जो देह त्याग करतो
स याती परमाम गती. सो परमेश्वराला प्राप्त करायचा हा एक दरवाजा, हा एक मार्ग सांगितला. त्यासाठी काय काय आहे? सर्व द्वारांनी संयम्य, मनोरिधी निरुद्ध च, ब्रह्मचर्यम चरंती, ते सगळं करून ओम इति एकाक्षरम, अशा प्रकारे व्याहरण माम अनुस्मरण, आणि शेवटच्या क्षणी जर मला अनुस्मरण केलं, माझं जर स्मरण केलं, स याती परमाम गती, तर त्याला पण परमेश्वर. पण तो मार्ग कसा आहे? तो कडक मार्ग आहे, राईट? आणि याच्यामध्ये मला एक कॉन्ट्रास्ट वाटला की 7व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणाले होते, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. मग त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की 2 गोष्टी आहेत, युद्ध करणे आणि दुसरं आहे की स्मरण करणे. तर दोघांमध्ये ती ऑर्डर कशी आहे, सिक्वेन्स कसा आहे? अनुस्मरण करून आणि मग युद्ध. त्याचं काय महत्व आहे? सो सकाळी मी एक उदाहरण दिलं होतं, जसं माताजी म्हणतात की काहीही कार्य करण्यापूर्वी आणि स्पेशली अर्जुनाला युद्ध करण्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतात की आधी माझं स्मरण कर, पवित्र हो आणि पवित्र चेतनेने युद्ध कर. सो युद्धासारखी रक्तबंबाळ क्रिया अजून कुठली आहे? युद्धासारखी हिंसात्मक क्रिया अजून कुठली आहे? कुठला अजून व्यवसाय आहे? टेलर, सेलर, कुक. ओके, त्याच्यामध्ये तेवढं रक्त असतं युद्ध क्रूर असतं. नाही. सो इव्हन फिजिकली पण तेवढं रक्त असतं युद्धासारखं. ओके, सो माताजी म्हणते त्यांनी त्यांच्या हिशोबाने ठीक आहे, काही हरकत नाही. माताजींचं म्हणणं आहे की पण त्याच्यामध्ये क्रूरता नाहीये, त्याच्यामध्ये मदतीची भावना आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये मानसिक पण हिंसा आहे. आता याला मारतो म्हणून युद्धामध्ये काय म्हणतात? शिवाजी महाराज आणि मावळे जेव्हा युद्ध घोषणा करायचे, हर हर महादेव का म्हणतात? कारण महादेव हे प्रलयाचे, ब्रह्मदेव सृष्टी करतात, विष्णू पालन करतात आणि शंकर आहेत ते नाश करतात. म्हणून युद्धामध्ये नाश करायची शक्ती जागृत करायची असते. म्हणून युद्ध करताना हर हर महादेव म्हणतात की शंकराची कृपा असू दे माझ्यावर आणि मी यांचा नाश करू दे. सो नाश करायचा आहे कोणाचा तरी, त्याला मारायचंय, त्याला अपहिश करायचंय, कमीत कमी हात पाय तोडायचे सगळं, बरोबर? तर त्या अशा घातक, हिंसात्मक आणि क्रूर क्रिया सुरू करण्यापूर्वी पण श्रीकृष्ण म्हणतात माम अनुस्मर युद्धाच्या. का? कारण ती जी हिंसात्मक वृत्ती युद्धासाठी गरजेची आहे, ती युद्धानंतर इट शुड नॉट स्टिक. काही कारणांमुळे ते युद्ध अनिवार्य झालं होतं. श्रीकृष्णांनी सांगितलं सोडून दे, युद्ध नको करू, पण ते म्हणाले की नाही, युद्ध करावं लागलं, नाही देणार जमीन, बरोबर? तर मग अनिवार्य परिस्थितीमध्ये पण युद्ध करावं लागतं. ते कर्तव्य म्हणून युद्ध करायचंय. पण आपण असे लोक आहोत की आपण जे काही क्रिया करतो त्याच्यातल्या भावना, त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनाला चिकटतात आणि आपण त्या वृत्तीला त्यागणं एवढं सोपं नाही होत. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की युद्धासारखी अति क्रूर, अति हिंसात्मक क्रिया पण जर तू माझं स्मरण करून केलीस तर तू पवित्र राहशील. सो ते 5व्या अध्यायापासून चालू आहे. पद्मपत्र इवांबसा, कमळासारखं आपल्याला चिखला करायचंय. तर हे नेहमी श्रीकृष्ण कधी सोडतच नाही. म्हणून म्हणतात सकाळी आधी माझं स्मरण कर, आणि जे लोक युद्धभूमीवर जाणार आहेत त्यांना ते सांगितलं. आणि जे ऑब्स्टेट्रिशियन आहेत ते जर श्रीकृष्णांचं स्मरण केलं तर त्याची हिंसा आहे किंवा त्याचे रक्त आहे त्याचा तो इफेक्ट नाही होत. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आधी स्मरण कर आणि नंतर युद्ध कर. सो दॅट इज शुद्ध भक्ती. पण इथे योग मिश्र भक्तीमध्ये सगळं करून त्याच्यानंतर शेवटी कृष्णांचं स्मरण आहे. हाच एक फरक आहे. आधी सर्व द्वारांनी संयम्य, मग ते सगळं करून शेवटी म्हणतात तर पवित्रता पाहिजे ना त्याच्यामध्ये, म्हणतात मग मला अनुस्मरण यह प्रयाती त्यजन देह. म्हणून योग मिश्र भक्तीमध्ये श्रीकृष्णांचं स्मरण शेवटी आहे. मग आधी सगळी धडपड करायची, 4 वेळा पडायचं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा हताश होतो मग श्रीकृष्ण. आणि भक्ती मार्गामध्ये श्रीकृष्ण स्वतः, ते आपण जे उदाहरण दिलं पत्नी आणि पतींचं, तर पती काय म्हणतायत आधी माझं स्मरण कर आणि नंतर स्वयंपाक कर. आधी विचारून घे मला काय पाहिजे त्याच्यानंतर स्वयंपाक कर. आणि योग मिश्र भक्ती काय म्हणतोय, तो योगी काय म्हणतोय आधी मी स्वयंपाक करतो
सगळे 4 वेळा त्याच्यानं धडपडतो, मग एकदा तुमचं तोंड वेडं होणार, त्याच्यातून काहीतरी अंदाज लावणार मी, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आवडलं का हो, मग एक दिवशी तो हताश होऊन म्हणणार आवडलं पण ते भूक लागली. सो हाच एक फरक आहे. तो योग मिश्र भक्ती, कर्म मिश्र भक्ती, ज्ञान मिश्र भक्ती, आणि आता आहे केवला भक्ती. तो मराठीमध्ये शब्द आहे केवळ. केवळ म्हणजे फक्त, तसं केवला भक्ती, शुद्ध भक्ती. अनन्यचेताः सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. यामध्ये एक एक शब्दावर आपण एक एक तास बोलू शकतो, पण आपल्याला नाही बोलायचंय, आपल्याला संक्षिप्त बोलायचं. अनन्य चेता, अन्य म्हणजे अजून काही, आणि अनन्य म्हणजे अजून काहीही नाही. अनन्य चेता, मला सोडून कोणाचं स्मरण करू नको. कसं करशील ते? सततम. सततम म्हणजे क्षणोक्षणी, कधीही असा विचार करू नको ही परिस्थिती योग्य नाही वाटत आहे परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी. म्हणून जर आपल्याला हे माहिती असेल की श्रीकृष्ण पवित्र आहेत, ही खूप सुंदर गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. एका रात्री राधा आणि कृष्ण आणि सगळ्या गोपिका सोबत होत्या, आणि सकाळी त्या गोपिका तर घरी जायला निघाल्या, तेव्हा गोपिका म्हणतात आज असं ऐकलंय की आपल्या वृंदावनाजवळ दुर्वासा ऋषी आलेत, तर त्यांची काहीतरी सेवा करायची आमची इच्छा आहे, तर आम्ही जाऊ का? तर श्रीकृष्ण म्हणाले नक्की जा. मग म्हणाले पण आम्ही असं ऐकलं की यमुने नदीच्या पार आहेत ते, मग पार कशी करायची नदी? तर श्रीकृष्ण त्यांना म्हणतात एकदम सोपं आहे, यमुने नदीकडे जा आणि म्हणा श्रीकृष्ण शुद्ध ब्रह्मचारी आहेत आणि ती नदी तुम्हाला रस्ता देईल. ते म्हणजे आपण रात्रभर सोबत होतो आणि तुम्ही काय सांगता की ब्रह्मचारी आहेत म्हणून, राईट? तो म्हणतात नाही तू सांगा असं. तर ठीक आहे, तर जाऊन नदीला सांगतात की श्रीकृष्ण शुद्ध ब्रह्मचारी आहेत म्हणून. ती लगेच नदी अशी हसतात आणि गंमतच वाटते त्यांना, असं कसं काय? मग प्रेयसी आहेत ते. मग नदी पार करतात, मग तिथे दुर्वासा ऋषी आहेत. मग दुर्वासा ऋषींसाठी यांनी भरपूर स्वयंपाक वगैरे पण केलाय, आणि तो असं छान असे विविध पक्वान्न घेऊन दुर्वासा ऋषींसमोर ठेवतात. दुर्वासा ऋषी म्हणतात अरे वा तुम्ही एवढा छान स्वयंपाक केलाय. दुर्वासा ऋषी सगळा स्वयंपाक साफ करतात, सगळं खातात, आणि नंतर तर परत यायचं आहे, परत त्यांना परत नदी पार करायची आहे. मग आता दुर्वासा ऋषींना विचारतात की आता आम्हाला जायचंय पलीकडे गावी, पण आता ती पार कशी करायची नदी? तर दुर्वासा ऋषी म्हणतात एकदम सिंपल आहे, तुम्ही नदीपर्यंत जा आणि सांगा दुर्वासा ऋषी हे केवळ दुर्वा गवताचा रस पितात, बाकी ते काहीही खात नाहीत. म्हणजे काय चाललंय काय? आमच्या डोळ्यांसमोर एवढे सगळे आम्ही आणले होते, ते सगळे साफ केले तुम्ही, पूर्ण भांड्यात काही उरलं नाही. आणि दुर्वा फक्त त्याचा रस पिता तुम्ही. म्हणजे तुम्ही सांगा तसं. तर ते परत नदीपर्यंत जात नदी म्हणतात दुर्वासा ऋषी फक्त दुर्वाचा रस पितात. ऍक्च्युली ते नदी पुन्हा एकदा, मग हे लोक घरी जातात. मग तर दिवसभर सकाळी श्रीकृष्ण पण ब्रह्मचार्य सांगितलं, तेव्हा नदीने ऐकलं, आणि आता दुर्वासा ऋषींचं हे काय समजायला पाहिजे. श्रीकृष्णांना विचारतात, तेव्हा श्रीकृष्णाने काय उत्तर दिलं? श्रीकृष्ण म्हणतात ऍक्च्युली आमच्या दोघांच्याही इच्छा त्या नाही आहेत, पण तुमची इच्छा आहे म्हणून आम्ही ते केलं. पण तुझं राधाचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी त्याला रेसिप्रोकेट करतोय, मी त्याला प्रतिसाद देतो. आणि दुर्वासा ऋषी ऍक्च्युली फक्त दुर्वा गवताच, पण तुम्ही प्रेमाने त्यांच्यासाठी एवढं सगळं बनवून दिलं होतं, तर तुमच्या प्रेमाला आदर म्हणून त्यांनी घेतलं. तर म्हणून श्रीकृष्ण हे आपण जे प्रेम अर्पण करतो त्या प्रेमाचा प्रतिसाद म्हणून ते स्वीकार करतात, त्यांना गरज नाही आहे ती. सो अणवर अणियाम साम महतो महीयाम, त्याचे सगळे गुण तत्व आहे त्यांचं. तर तात्विक बाजूने बघितलं तर श्रीकृष्णांना आपल्या कुठल्याही पदार्थाची, हाराची, फुलांची, तुळशीची, पाण्याची काहीही गरज नाहीये. पण भक्ती मार्गाने जर बघितलं तर श्रीकृष्ण म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छ. तर भक्ती भावनाने जर श्रीकृष्ण त्या भक्ती भावनेला स्वीकार करतात. तसं इथे लिहिलंय अनन्य चेता. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये नेहमी श्रीकृष्णांचं स्मरण करतो, आणि कसं करतो? सततम. तर तो असा कधी विचार नाही करत की ही जागा अपवित्र आहे, हा काळ अपवित्र आहे. तर बऱ्याच पूजा वगैरे करण्यासाठी
काही दिवस असतात ते नाही करू शकत, काही गोष्टी आपण या महिन्यामध्ये नाही करू शकत, असे भरपूर नियम असतात. पण श्रीकृष्णांच्या नामस्मरणाला एकही नियम लागू होत नाही. ही खूप अजून एक चांगली गोष्ट आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातली गोष्ट आहे की एकदा एक व्यक्ती होते, त्यांना हरिनाम घ्यायची खूप सवय होती. तर नेहमी हरिनाम हरिनाम हरिनाम. तर सकाळच्या नैसर्गिक क्रियेला जात होते आणि ते जाता जाता पण हरिनाम घेत होते आणि तिथून ती क्रिया करून येताना पण हरिनाम घेत होते. तर मग त्याला एका माणसाने म्हटलं, अरे काय तुला काय अक्कल आहे की नाही, परमेश्वराचं नामस्मरण करतोय, आंघोळ केलीस का तू, अपवित्र परिस्थितीमध्ये करायचं नसतं तसं. तर हे संभाषण एका लहानशा मुलाने ऐकलं. तर लहानशा मुलाने सांगितलं, अहो तुम्हाला माहिती नाही का श्री चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय की तत्रार्पिता नियमितः स्मरणेन काल, की परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी परमेश्वर पवित्र आहे. या जगामध्ये इथे जर जखम झाली तर आपण त्याच्यावर स्पिरिट लावतो का, ते जर्म्स आहेत त्याला क्लीन करायसाठी. पण जर जखम एवढी मोठी असेल, पूर्ण शरीराला समजा जखम आहे आणि त्याला इतकंच एक थेंब स्पिरिट लावलं तर होईल का ते. सो जखमेमध्ये जे एरिया ऑफ क्लिनिंग आहे दॅट इज मच मोर दॅन द सबस्टन्स ऑफ क्लिनिंग. सो इथे क्वांटिटी बघायला लागणार. समजा इथे जखम आहे तर त्याला चांगला तो कापूस असं ओला करून लावायला लागेल आणि पूर्ण शरीराला जखम असेल तर एक स्पंज घ्यायला लागेल. जर स्पंज बाथ असते हॉस्पिटलमध्ये तसं स्पिरिट बाथ घ्यायला लागेल. बरोबर का, तर ती जी गोष्ट जी पवित्र करणार आहे, जी शुद्ध करणार आहे, त्याचे पण काही लिमिट्स आहेत, त्याच्या स्वतःच्या काही सीमा आहेत. श्रीकृष्णांच्या नावाचे, श्रीकृष्ण व्यक्तीचे काही सीमा नाही. श्रीकृष्णाने जेव्हा विराट रूप दाखवलं तर ते न आदी न मध्य न अंत आहे. तसं परमेश्वराचं जे नाव आहे श्रीकृष्ण, त्याच्या पण काही सीमा नाही आहे, त्याच्या पण मर्यादा नाही आहेत. म्हणून त्या लहानशा मुलांनी सांगितलं. आणि ही घटना श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितली की महाप्रभू त्या दिवशी तो बोलत होता आणि त्याला असं सांगण्यात आलं की अपवित्र क्रिया करून येतोस तू, तर तू भगवंताचं नाव नाही होते. लहानशा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले की हो, आजपासून त्याचं नाव गोपाल गुरु. तो लहानसा मुलगा होता पण म्हणून खरं बोलला, तो परमेश्वराच्या नावावर भौतिक जगाचे नियम लागू होत नाही. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण अशी कुठलीच वेळ नाहीये जेव्हा आपण परमेश्वराचं नाम घेऊ नाही शकत. परमेश्वराचं नाव उलट स्मरण करून आपण नेहमी पवित्र राहतो. काय आहे तो श्लोक, नाही एक श्लोक येतो की जे परमेश्वराचं आम्हाला लक्षात येईल. सांगेन मी की एका क्षणामध्ये सबाह्याभ्यंतर शुची, श्री विष्णू की जो परमेश्वराचं स्मरण करतो तो सबाह्य अभिअंतर शुची, बाहेरून पण तो साफ होतो, आतमधून पण साफ होतो. तो अनन्य चेता सततम. सततम या शब्दाचा अर्थ आहे फक्त आपण जेव्हा माळा करतो ते सततम नाही आहे. ऍक्च्युली हे सतम आहे 24 तास. ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थाम गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्याभ्यंतर. ओम अपवित्र पवित्रो वा, तुम्ही पवित्र असाल किंवा अपवित्र परिस्थितीत असाल. ओम अपवित्र पवित्रो वा सर्व अवस्थाम गतोपि वा, आपण कुठल्या कुठल्या वाईट परिस्थितीतून गेलो असू, स्मशानात गेलो असू, सर्व अवस्थाम गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षम, ज्यांचे डोळे कमळासारखे आहेत त्याचं जो स्मरण करतो स बाह्याभ्यंतर शुची. तर म्हणून परमेश्वराच्या नामाला खूप महत्व आहे. अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः. पूर्वीच्या श्लोकामध्ये योग मिश्र भक्तीमध्ये कधी होतं, सगळे शेवटी होतं. पण श्रीकृष्णांना पतींना जर विचारलं तुम्हाला काय आवडतं तर ते म्हणतात योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ. याचं भाषांतर आपण नाही वाचलंय ना, तुम्ही वाचणार भाषांतर. हे पार्था, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्ती योगात रममाण झालेला असतो. सो तस्याहम सुलभ पार्थ म्हणजे काय माहितीये, श्रीकृष्ण म्हणतात फक्त हे अनन्य चेता आणि सततम जरी केलं तर म्हणतात मी त्याला त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या साधनेमध्ये जे काही अडथळे ते मी नाश करीन. तस्याहम सुलभ पार्थ म्हणजे तो मला सुलभपणे प्राप्त करेल नाही, त्याच्याद्वारे मी सुलभपणे प्राप्त होईन. सो करता इज डिफरंट. मी तुम्हाला प्राप्त करीन म्हणजे मी करताय आणि तुम्ही जे आहात तिथेच आहात. पण श्रीकृष्ण म्हणताय तस्याहम सुलभ पार्थ
मी त्याच्याद्वारे सुलभपणे प्राप्त होईल. म्हणजे श्रीकृष्ण स्वतःवरती ओढून घेतात. जर आपण परमेश्वराचं नित्यस्मरण केलं तर श्रीकृष्ण म्हणतात त्याच्या जीवनातले जे अडथळे आहेत ते मी साफ करीन. कधी बघितलंय असं की तो सॉकेट असतो आणि त्याच्यामध्ये प्लग आपण टाकलेला असतो आणि कधी कधी ऑन होत नाही. सो आता तो जो सॉकेट आहे तो रिकामा आहे, त्याच्यामध्ये समजा मी एक प्लग टाकला तर सुरू होईल. हा व्हायला पाहिजे. आणि समजा मी प्लग टाकून पण ते होत नाहीये, समजा करंट येत नाहीये प्रोजेक्टरला, तर मग काय करू आपण? सॉकेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम, सॉकेटमध्ये, किंवा आपण ना तो प्लग टाकताना नीट टाकला नसेल, थोडा लूज असतो कधी, राईट? तर इन जनरल जर बघितलं तर इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज ऑलवेज देअर. आपण त्याला कधी ऍक्सेस करतो तेव्हा आपण त्याचा फायदा करू शकतो. तो वीज त्या सॉकेटमध्ये एका अर्थाने 24 तास असते, पण आपण जेव्हा प्रोजेक्टरचा प्लग टाकला मग प्रोजेक्टरला वीज जाते. साऊंड सिस्टमला प्लग टाकलं तर साऊंड सिस्टमला वीज जाते. तर भर कशावर आहे की आपण तो प्लग टाकायला पाहिजे. जर आपल्याला एक उपकरण चालवायचं आहे वी शुड पुट देअर प्लग. जसं श्रीकृष्ण म्हणतायत मी सदैव उपलब्ध आहे, मी नेहमी उपलब्ध आहे. आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपण आपला प्लग टाकतोय आणि मग सुलभ आहे, सिंपल आहे. हा प्रोजेक्टर चालवायचा आहे, कसं चालवणार तुम्ही? काय करू शकता याला? सुलभ आहे. तो प्लग घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकायचा, बटन ऑन करायचा आणि तो नीट टाकायचा, असा लूज नाही टाकायचा. सो अशा प्रकारे अनन्य चेता आणि सततम, ते विजेचा जो प्रवाह आहे तो कंटिन्युअसली चालू शकतो. तो कृपेचा जो प्रवाह आहे तो सदैव चालू शकतो. नित्ययुक्तस्य योगिनः. सो हे पाण्याचा हा एक बांध आहे आणि प्रचंड पाणी आहे याच्यामध्ये. आणि हा बांध कशाला बांधतात? की हा पाणी अडवायला आणि दुसरीकडे ते पाणी जात असेल पण त्याला चांगल्या कामी लावण्यासाठी. तसं या जगाचा एक प्रवाह आहे की तिथे लिहिलंय परिवर्तनशील आहे जग. या जगाचा एक नियम आहे की हे जग परिवर्तनशील, नेहमी बदल 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 घडत असतो. आणि श्रीकृष्ण आपल्याला विनंती करतायत की हा जो परिवर्तनशील हा जो एक गुण आहे या जगाचा, त्याला तुम्ही बांध जर लावला म्हणजे काय? या त्या परिवर्तन होणाऱ्या त्या गुणाला स्टॉप करायचं म्हणजे परिवर्तन थांबवायचं. आणि परिवर्तन थांबवायचं म्हणजे सतत. सो एकादशीच्या दिवशी जप करणं इज ऑलवेज गुड, पण जर आपण फक्त एकादशीच्या दिवशी करत असतो मग आपण तो सततम मध्ये इन्क्लूड नाही होत आपण. म्हणून रविवार असू दे, सोमवार असू दे, एकादशी असू दे, पौर्णिमा असू दे, अमावस्या असू दे, कुठलाही दिवस असू दे, कोणी गेले असतील तिथे पण आपण परमेश्वराचं नामस्मरण करून त्या जागेला पवित्र करू शकतो. आणि बाळ नवीन या जगात आलं असेल आणि सगळे आनंद होतात तिथे पण आपण परमेश्वराचं नामस्मरण करून, कोणाचं लग्न असेल तिथे आपण परमेश्वराचं. सो अशी कुठलीही परिस्थिती नाहीये जिथे आपण परमेश्वराचं. तर ह्यांनी काय करतो आपण एका अर्थाने या जगाचा जो परिवर्तनशीलतेचा जो प्रवाह आहे त्याला आपण स्टॉप करतो. तर म्हणून या जगाचं एक वैशिष्ट्य आहे की सतत परिवर्तनशीलता आहे. जरी आपण त्याच्या संबंधित या परिवर्तनशीलतेत परिवर्तन आणू शकलो तरी आपल्याशी, जर आपण एक ठरलं श्रीकृष्णांचं नामस्मरण मी फक्त या दिवशी फक्त त्या दिवशी नाही करणार, मी रोज करणार, फक्त ही इच्छा जेव्हा आपण प्रकट करतो हे इन वन सेन्स एका दृष्टीने या जगाच्या मूलभूत गुणाविरुद्ध जाण्यासारखं आहे. किती मोठी गोष्ट आहे. जेव्हा कोणी म्हणतो मी आजपासून रोज जप करीन, मी आजपासून रोज श्रीकृष्णांच्या चरणांना एक तुळशी वाहीन रोज, हा जो संकल्प आहे हा संकल्प किती मोठा संकल्प आहे. कारण या जगामध्ये रोज एकही गोष्ट होत नाही. नेहमी काही ना काहीतरी बदलत असतं. नेहमी आपण पण बदलत असतो, नेहमी लोक बदलत असतात, परिस्थिती बदलत असते, सीझन्स बदलतात. अशी एकही गोष्ट नाहीये जी या तारखेपासून ते मरणापर्यंत मी रोज केली आहे. त्या या अशा एकदम बेसिक फाउंडेशनल नियमाला जेव्हा आपण तोडतो आणि आपण म्हणतो आजपासून कमीत कमी मी परमेश्वरासमोर संकल्प करतो की मी रोज परमेश्वराचं नामस्मरण करेन, त्या संकल्पाच्या वजनाने श्रीकृष्ण द्रवित होतात. श्रीकृष्ण म्हणतात की अरे आज यांनी एक अशी गोष्ट केली जी या जगामध्ये कधीच कोणी केली नाही आहे, सततम. तर त्याला खूप महत्व आहे. म्हणून या अशाश्वत जगाच्या या शाश्वत गुणा विरुद्ध आपण युद्ध पुकारले जरी तरी आपण श्रीकृष्णांना प्रिय होतो. म्हणून आपण त्याच्या पुढे काय करू
ते अजून पुढचं एक्स्ट्रा आहे. जस्ट बाय सेईंग दिस, आजपासून मी रोज तुम्हाला एक तुळशी वाहीन, आजपासून मी रोज एक सिंपलचं फूल वाहीन, आजपासून मी रोज एक फळ वाहीन, आजपासून मी तुमचं नित्य रोज न चुकता स्मरण करीन. हे जे शब्द आहेत, या शब्दांना इतकं वजन आहे, खूप स्पेशल आहे. आणि श्रीकृष्णांना जर स्पर्श करायचा असेल तर असं काही मोठं काही करायची गरज नाही. फक्त हे काही श्रीकृष्णांनी सांगितलं, योमाम स्मरती नित्यशः अनन्य चेता सततम. हे श्रीकृष्णांनी सांगितलंय, मला जर प्राप्त करायचं असेल, मला जर प्रिय बनायचं असेल तर हे काही गोष्टी आहेत. एवढं सिंपल करायचं, काहीही मोठं नाही करायचं. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. माम उपेत्य, मला जर तू प्राप्त केलंस तर म्हणतात दुःखालयम आणि अशाश्वतम. या जगाचे दोन वर्णन केलंय की हे जग आहे दुःखालय आणि अशाश्वत आहे. नाप्नुवन्ति महात्माना, जे महात्मा लोक मला प्राप्त करतात, संसिद्धिं परमां गतः, ते वैकुंठाला प्राप्त करतात आणि ते या दुःखालय आणि अशाश्वत जगाला सोडून देतात. आणि पुन्हा न आपनुवंती, न आपनुवंतीचं काय भाषांतर? प्राप्त होत नाही. सो एकदा तुम्ही परमेश्वरला जर प्राप्त केलं तर परत तुम्ही या जगाला परत येणार नाहीत. आता येणाऱ्या 2-3 श्लोकांमध्ये पुन्हा एकदा 2-3 वेळा श्रीकृष्ण म्हणतात. मग मला नेहमी हा प्रश्न विचारतात लोक की आपण, तुम्ही म्हणताय की आपण एकदा श्रीकृष्णांसोबत होतो पण ते सोडून आपण या जगामध्ये आता आलो आहोत, जाऊ देवाची या गावा, परत जायचंय आपल्याला, परत आपण काही गडबड केली तर आणि परत आलो तर मग आता एवढी सगळी भक्ती करून जायचं, ठोठावायचा दरवाजा आणि परत आलो तर. म्हणून श्रीकृष्ण इथे म्हणतात माम उपेत्य पुनर्जन्म नाप्नुवन्ति महात्मानं, की एकदा आपण जी चूक करतो खूप काही त्याचे फळं मिळाले आपल्याला. एक उदाहरण देतो मी. अनोळखी ठिकाणी आपण समजा गेलो, कुठल्या तरी एका गावात गेलो, दक्षिण भारतामध्ये केरळमध्ये एका गावात आपल्याला कोणीतरी एक बोलवलं की एक असं कार्यक्रम आहे, तिथे येणार. आपल्याला ती भाषा येत नाही, आपल्याला तिकडे लोक नाही माहिती. रेल्वे स्टेशनला उतरलो आणि रिक्षावाल्याला विचारलं की अरे ही जागा कुठे? तो म्हणतो, तो पण काय नीट बोलत नाही. त्याला फक्त पैसे किती होतील ते बरोबर बोलतो तो, 500, बाकी काही बोलत नाही. मग घेऊन गेला कुठेतरी, तिसरीकडेच घेऊन गेला. आणि आपण, आपल्याला काही इथं अक्षर पण कळत नाही, जिलेबी असते सगळीकडे. सो तो कुठेतरी घेऊन गेला, आई आई ये आतमध्ये. आणि तिथे येऊन समजा 4 बदमाश लोक आले आणि आपलं बेदम मारलं. आपलं घड्याळ घेतलं, आपला फोन घेतला, आपल्या अंगठ्या घेतल्या, तो दात होता तो पण तोडून घेऊन गेले. आणि काय कळलं, इतकं मारलं की काय बोलू शकत नाही. पोलीस स्टेशन मध्ये गेलो, पोलीस स्टेशनला सांगितलं अरे काय, तो पण काय बोलतो, त्याला ती भाषा कळत नाही. अशा परिस्थितीतून काहीतरी करून एखादा सेलफोन घेतला, कोणाचा तरी पाया पडून तिथून आपल्या घरचा नंबर डायल केला, थोडे पैसे ट्रान्सफर केले, फ्लाईटनी परत बॉम्बेला आलो, थोडं त्याच्यातून रिकवर झालो. आणि 2 महिन्यांनी परत एकदा केरळवरून जर टेलिग्राम आला तर तिथे खूप मोठं फंक्शन आहे आणि तुम्हाला अवॉर्ड द्यायचा आहे. केरळच्या गव्हर्नरनी तुम्हाला ऑन्ट्रप्रेनर ऑफ द इयर अवॉर्ड दिलाय की तुम्ही सखरे आहात. नाही जाणार आहे. सो हे उदाहरण आपले आचार्य आपल्याला देतात की अनोळखी ठिकाणी जाऊन जिथे आपलं काही घेणं देणं नव्हतं, लोभासाठी आपण गेलो, एकदाच असं होतं ते, दुसऱ्यांदा म्हणून नाही. म्हणून आपण होतो परमेश्वरासोबत, इथे आलो, जे आपल्याला लाथा पडतात इथे, आधी भौतिक, आधी आत्मिक, आधी दैविक, तर ते सगळं सहन करून सोसून आपण जर परमेश्वर नाम सांग. आता जेव्हा गेलो तेव्हा श्रीकृष्ण आपल्याला म्हणतात की मी तुला एक आश्वासन देतो, पुन्हा तू या जगामध्ये येणार नाहीस. का? तर तिथे गेल्यावर आपल्याला माहिती आहे की काय हाल झाले इकडे. म्हणून हा पण जर कोणाच्या मनात प्रश्न असेल की पुन्हा आलो तर ते श्रीकृष्ण म्हणतात की नाही येणार. एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा बंगला, असा खूप छान स्विमिंग पूल, लॉन वगैरे, तर त्याच्या नोकराचं जे घर असतं ते पण तसं स्विमिंग पूल वगैरे असतं का?
ते असं फरक असायला पाहिजे ना त्याच्यामध्ये, दिसायला पाहिजे ना की हा नोकराचं आहे, ड्रायव्हरचं वेगळं आहे. सर्वंट्स क्वार्टर्स असतील पण ते त्या घरासारखे कधीच नसतात. तर हे परमेश्वराच्या वैकुंठाचं वर्णन आहे भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदात अध्याय क्रमांक 15. ते 4 मुलं दिसतात तिथे खाली, ते चतुष्कुमार आहेत. ते ब्रह्मदेवांचे पहिली मुलं आहेत. या ब्रह्मांडामध्ये मानसपुत्र आहेत. त्यांना ब्रह्मदेवाने विनंती केली की थोडं तुम्ही मोठे व्हा आणि जबाबदारी सांभाळा. ते म्हटलं अजिबात मोठं होणार नाही. त्या रागातून तो जो राग आला यांनी नाकारलं. पहिली मुलं ब्रह्मदेवांची, त्यांच्याकडून एक अपेक्षा होती त्यांना की तुम्ही पहिली मुलं, तुम्ही तरी ऐका माझं. त्यांनी नाही म्हटलं. तो जो राग होता तो राग मग त्यांच्या भुवयातून जेव्हा प्रकट झालं ते शंकरजी आहेत. तर हे जे चतुष्कुमार आहेत हे त्या सृष्टीच्या सुरुवातीपासून असंच वय आहे यांचं. ते वय वाढूच देत नाही. ते म्हणजे आम्हाला निरागच राहायचंय, आम्हाला आमचं वय वाढू नाही द्यायचं. वय वाढलं की मग बाकीचे सगळे कॉम्प्लिकेशन्स होतात. तर ते इतके शुद्ध आहेत. ते जेव्हा वैकुंठाला जातात तेव्हा मागे लक्ष्मी नारायण आहेत आणि मागे आजूबाजूला जे त्यांचे पार्षद आहेत, त्यांचे जे सेवक आहेत ते कसे दिसत आहेत? ते पण चतुर्भुज आहेत. ते पण शंखचक्र गदा, त्यांचा पण रंग सावळा आहे. तर तिथे जे नारायणाचे जे सेवक आहेत त्याला म्हणतात सारूप्य मुक्ती. तर 5 प्रकारच्या मुक्ती असतात. सालोक्य मुक्ती, सालोक्य म्हणजे ज्या ग्रहावर परमेश्वर राहतात त्या ग्रहावर मुक्ती. सारूप्य म्हणजे त्यांच्यासारखंच रूप. सार्ष्टी, सार्ष्टी म्हणजे त्याच्यासारखं ऐश्वर्य. सामिप्य, सामिप्य म्हणजे नेहमी परमेश्वराच्या जवळ. आणि एक सायुज्य, सायुज्य म्हणजे जी मुक्ती आपण चांगली नाही मानत की परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये स्वतःला विलीन करतो. म्हणून वैष्णव जे आहेत ते ती 5वी मुक्तीला स्वीकार नाही करत. ते म्हणतात त्या मुक्तीमध्ये घेऊन काय करायचं, कारण तिथे सेवा कशी करणार? परमेश्वराची सेवा करण्यासाठी त्याच्यामध्ये जर विलीन झालं तर मग काय उपयोग आहे? म्हणून 4च मुक्ती वैष्णव स्वीकारतात. तर ही जी आहे ही सालोक्य आणि सारूप्य मुक्ती आहे. ज्यामध्ये हे जे सगळे नारायणाचे जे भक्त आहेत ते पण तसेच आहेत आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सगळ्या लक्ष्मीप्रमाणे सुंदर आहेत. पण मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की मग नारायणाला कसं ओळखायचं, तर नारायणाच्या छातीवर भृगुपद आहे. भृगु ऋषींनी एकदा जोरात लाथ मारली होती. एकदा ही चर्चा झाली होती सगळ्या ऋषी मुनींमध्ये की सर्व देवतांमध्ये जे प्रमुख वाटतात ते वाटतात ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर. पण या तिघांमध्ये तिघांची वेगवेगळी कार्य आहेत. हे सृष्टी करतात. मग कम्पेअर कसं करणार? कम्पेअर करण्यासाठी एकच गोष्ट पाहिजे, त्याच्यामध्ये कम्पेअर करू शकतो. मग भृगु ऋषींना सांगितलं की तुम्ही थोडं शोधून काढणार का? तर भृगु ऋषी म्हणाले हो. मग आधी आपल्या वडिलांकडे गेले. तर ब्रह्मदेव त्यांचे वडील आहेत. मग जेव्हा गेले तेव्हा त्यांनी नमस्कार पण नाही केला. आपण वडिलांना नमस्कार करतो, मोठ्यांना नमस्कार करतो. त्यांनी नमस्कार पण नाही केला. तर ब्रह्मदेवांना ते खूप वाईट वाटलं. तर ब्रह्मदेव म्हणाले तुला हे शोभतं का की तू नमस्कार पण नाही करत म्हणून? तर भृगु ऋषी म्हणाले चूक झाली, निघून गेले तिथून. तर यांनी ब्रह्मदेवांप्रती वाचिक काही अपमान नाही केला, काही ते चुकीचं बोलले नाही. फक्त मानसिक आहे की अपमान, आदर नाही केला. अभाव आहे आदराचा पण अनादर नाही केला. मग आपल्या भावाकडे गेले, शंकरजींकडे गेले. मग शंकरजी जे बसले होते ते शंकरजी बघून खूप खुश झाले. मग शंकरजींना म्हणाले तू जवळ येऊ नकोस, माझ्या मिठी मारायला तू जवळ येऊ नकोस, कारण तू अस्वच्छ असतोस नेहमी, तू स्मशानातली राख असते तुझ्यावर. तर शंकरजींनी त्रिशूल उचलला. म्हणाले तू भाऊ आहेस, तू पण असं म्हणतोयस मला? तर मारणार होते त्यांना. मग भृगु ऋषी म्हणाले की सॉरी, मला ते नीट लक्षात नाही, निघून गेले. म्हणून शंकरजींपर्यंत त्यांनी एक हायर लेवल केलं, वाचिक केलं. आणि मग नारायणाकडे जेव्हा गेले तेव्हा नारायण आराम करत होते आणि लक्ष्मी देवी त्यांचे चरण दाबत होते. तर चढून नारायणाच्या छातीवर त्यांनी एक जोरात लाथ मारली. नारायण तेव्हा डोळे उघडले आणि म्हणाले भृगु ऋषी तुम्ही आले, मी माफ करा, माझी जी छाती आहे ती खूप कडक आहे आणि तुमच्या पायांना कदाचित लागलं असेल, तर म्हणून मी माफी मागतो म्हणून. तर म्हणून ब्रह्मदेवांना मानसिक अपमान केला, शंकरजींना वाचिक अपमान केला आणि विष्णूंप्रती शारीरिक अपमान केला. सो इट इज हायर. पण मग विष्णू म्हणाले की माझी छाती कडक असेल, तुम्हाला लागलं असेल. पण हे दृश्य जे आहे ते लक्ष्मी देवींनी बघितलं. मग लक्ष्मी देवींनी त्या दिवशी म्हटलं की तुम्ही येऊन माझ्या पतींना लाथ मारली. तर म्हणून म्हणाले की जेवढे पण ऋषी मुनी आहेत त्यांना नेहमी माझा आशीर्वाद नसणार. सो तेव्हापासून ऋषी मुनींना मग जास्ती ऐहिक ऐश्वर्य असं. पण भृगु ऋषींनी सांगितलं की मला परीक्षा घ्यायची होती. तर विष्णू म्हणतायत
की माझी छाती इतकी कडक आहे की तुमच्या पायांना लागलं असेल, पण ऍक्च्युली त्यांची छाती इतकी नरम आहे की त्या दिवशीपासून त्या भृगु ऋषींचा जो पाय आहे, तो जो ठसा आहे, तो परमनंटली विष्णूच्या छातीवर आहे, विठ्ठलाच्या छातीवर नाही. तर म्हणून तो भृगुपद जे आहे दॅट इज परमनंटली तिथे. तर ते भृगुपदावरून आपण ओळखू शकतो की नारायण कोण आहेत. आणि दुसरं आहे की या छातीवर इथे सोनेरी थोडे केस असतात, ते लक्ष्मी देवींचं प्रतीक. तर हे 2 गोष्टीवरून समजू शकतो की हे विष्णू. नाहीतर विष्णू हे बाकी सगळ्यांना समान सारूप्य मुक्ती देतात. इथे पण आपण बघू शकतो की लक्ष्मी नारायण आहेत, ते वैकुंठामध्ये बसले आणि त्यांचे जे सेवक आहेत त्यांची सेवा करतायत. कोणी गात आहेत, कोणी नृत्य करतायत, पण हे सगळेजण त्यांच्या समान दिसत. तर जरी समान दिसत असले तरी त्यांना माहिती आहे की आपण दास आहोत. ते डबल रोल मध्ये कधी कधी काय होतं, तो कधी कधी त्यासारखं वागतो. तर हे सगळे शुद्ध भक्त आहेत, ते कधी असं म्हणत नाही की थोडं मी पण जाऊन बसतो त्या आसनावर. ते नेहमी दासत्वाची जी भावना आहे ती ते कधी सोडत नाहीत. हे त्यांचं स्पेशल, त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि हे जे चित्र आहे हे आहे चतुष्कुमार जेव्हा वैकुंठामध्ये प्रवेश करत होते तेव्हा जय विजयची गोष्ट आहे. मग जय विजयनी त्यांना थांबवलं. मग चतुष्कुमारांनी त्यांना सांगितलं की 7 जन्म भक्ताचे की 3 जन्म शत्रूचे. मग हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण आणि शिशुपाल आणि नंतवक्र, हे 3 त्यांना शाप. तर हे चित्र कशासाठी दाखवलंय की कोणी म्हणेल की वैकुंठाच्या आतमधले जे भक्त आहेत ते परमेश्वरासारखे दिसतात, तर हे तर बाहेरचे आहेत, हे तर शिपाई आहेत वैकुंठाचे. तर वैकुंठाच्या शिपाईंना पण चतुर्भुज नारायण रूप परमेश्वर देतात. म्हणून परमेश्वर हे संकुचित वृत्तीचे नाही आहेत. आणि म्हणून जितकं आपण भक्तीमध्ये आपली वाढ होते तितकं आपण आपली संकुचित वृत्ती सोडू शकतो. नाहीतर आपली संकुचित वृत्तीला कधीही, कारण या जगामध्ये सगळं लिमिटेड आहे. एक तर मला मिळेल नाही तर तुम्हाला मिळेल. मग तिची धाव जी आहे, तिचं कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट जी आहे, स्पर्धात्मक वातावरण, ते काय, एक पोस्ट असते आणि त्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंटसाठी 100 लोक येतात. मग ते यू हॅव टू आउट डू इच अदर. तो जर नाही सिलेक्ट झाला तर मग मी सिलेक्ट होतो. मग 2 कामं करायला लागतात. एक म्हणजे माझा इंटरव्ह्यू चांगला व्हायला लागतो आणि दुसरं म्हणजे त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी खोट काढायला लागते. पण वैकुंठामध्ये तसं नाही आहे. वैकुंठामध्ये सगळ्यांसाठी जागा आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट ही होते की आपल्यामध्ये जी कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असते ती हळूहळू कमी होते. नको तिथे आपण कॉम्पिटिटिव्ह होतो. यांना पण प्रगती करू द्या, यांना पण करू द्या, यांना पण करू द्या, तुम्ही पण करा, तुम्ही पण करा. सगळे परमेश्वराला प्रिय होऊ शकतो आपण. असं नाही की मी झालो तर तुमचा नंबर कट झाला, जे या जगामध्ये होतं. आणि म्हणून कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट या जगामध्ये खूपच गरजेची आहे. जॉबमध्ये जर पुढे जायचं असेल, शाळेमध्ये पुढे जायचं असेल तर कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट लागते. पण ती कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट भक्ती मार्गामध्ये इट इज द ग्रेटेस्ट ऑब्स्टिकल. बिकॉज कृष्ण म्हणतात तू कशाला या डिवोटीसोबत कॉम्पिटिशन करतोय, त्याला पण मी जवळ घेईन, तुला पण जवळ घेईन. तर हे आपल्याला बॅलन्स करता यायला पाहिजे की बाहेरच्या जगामध्ये जे आपला एक अलंकार आहे, आपला दागिना आहे, तो भक्ती मार्गामध्ये इट इज नॉट ए दागिना, तो आपल्यासाठी खूप मोठा एक असा एक काटा आहे ज्याच्याने आपण या भक्ती मार्गामध्ये चालू नाही शकत. सो एका प्रामाणिक भक्ताच्या दृढ निश्चयाला आणि परिश्रमाला कृष्णांची प्रतिपूर्ती काय की कृष्ण स्वतःचे आध्यात्मिक जग भक्ताला प्रदान करतात. सो जेव्हा आपण प्रामाणिकपणे नामस्मरण केलं, कुठेच नामस्मरण करतोय आपण, या जगात करतोय, श्रीकृष्ण त्याला प्रतिसाद काय देतात, प्रतिपूर्ती काय देतात, म्हणतात तू माझं नित्यस्मरण करतोस. आणि तू कुठे नित्यस्मरण केलंस, त्या जगामध्ये, त्या परिस्थितीमध्ये केलंस जिथे कुठलीही गोष्ट नित्य करणे शक्य नाही. मग तू त्या जगामध्ये राहण्याचा जो प्राथमिक नियम होता तोच तोडलास. मग त्या जगाचा नियम आहे दुःखालयम अशाश्वतम. आणि तू त्या जगामध्ये राहून नित्य सततम माझं नामस्मरण केलं. एका अर्थाने आता तुला त्या जगामध्ये मला न्यायला लागेल ज्याचा नियम सततम आहे, ज्याचा नियम आनंदमय आणि आनंद आलयमय. अशा प्रकारे श्रीकृष्ण सर्वांना आपल्याला वैकुंठात बोलवत आहे. म्हणून वैकुंठामध्ये गेल्यावर श्रीकृष्ण यांचे घर जर असं असेल तर त्याच्या नोकरांचं घर पण तसंच असतं. श्रीकृष्ण त्याच्यामध्ये भेदभाव नाही करत कधी.
आ ब्रह्म भुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा एकदा श्रीकृष्णाने सांगितलं की खालच्या ग्रहापासून ते ब्रह्मदेवांच्या ग्रहापर्यंत पुनरावर्तिनो अर्जुन. तर ब्रह्मदेवांचा पण त्या ग्रहावर जरी तू गेलास तरी तुझा मृत्यू होईल. फक्त कधी होईल? दीर्घकाल. त्याचं आता येणार आहे कॅल्क्युलेशन. दीर्घ काळाने होईल, पण या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा, कारण तो अशाश्वत जगामध्ये आहे म्हणून त्याचं शरीर जे आहे ते अशाश्वत आहे. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. पण त्यासाठी कॉन्ट्रास्ट देतात. माम उपेत्य तू कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. मग या श्लोकाच्या पहिल्या 2 ओळी या भौतिक जगाबद्दल श्रीकृष्णाने आता पुढे 17 ते 19 मध्ये वर्णन केले. हा श्लोक क्रमांक 16 आहे. त्याचे पहिले जे 2 आहेत ते भौतिक जगाबद्दल आहेत आणि माम उपेत्य तू कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ते आध्यात्मिक जगाबद्दल आहे. तर म्हणून 17, 18 आणि 19 मध्ये भौतिक जगाबद्दल त्यांनी वर्णन केलंय आणि 20, 21 आणि 22 यामध्ये आध्यात्मिक जगाबद्दल त्यांनी वर्णन केलंय. म्हणून 17 ते 22 यामध्ये भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत यामध्ये तुलना. सहस्त्रयुग पर्यंतम अहर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांताम देहो रात्र विदो जनः. Yes. मानवीय मानवीय गणनेनुसार 1 सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि अशाच 1000 चतुर्युगांची ब्रह्मदेवाची 1 रात्र असते. सो एक दिव्य युग किंवा चतुर्युग म्हणजे कली, द्वापर, त्रेता आणि सत्य यांचं टोटल. तो कलियुग आहे 4,32,000 वर्ष. द्वापरयुग त्याच्या दुप्पट, त्रेता त्याच्या तिप्पट, सत्ययुग त्याच्या चौपट. अशा प्रकारे एक दिव्य युग किंवा चतुर्युग म्हणजे 43,20,000 वर्ष. तर 43,20,000 वर्ष हे ब्रह्मदेवांचे 12 तास. अशा प्रकारे त्यांची 12 तासांची रात्र, असा एक दिवस. असे ब्रह्मदेवांचं आयुष्य पण 100 वर्ष आहे. आणि आता चातुर्मास सुरू होईल आषाढी एकादशी पासून ते कार्तिक पर्यंत. या चातुर्मासामध्ये लग्न समारंभ, मुंज, घराचा प्रवेश हे सगळे बंद असतं. का बरं असतात बंद? 4 महिने. तर देवशयनी एकादशी येते. देवशयनी एकादशी म्हणजे देवता त्या दिवशी शयन करतात. जसं आपण साधारणपणे 8 तास आराम करतो, तर 24 तासातून 8 तास म्हणजे 1/3. तसं आपला 1 वर्ष म्हणजे देवतांचा 1 दिवस 24 तास. जसं आपण 1/3 3 भागातून 1 भाग आपण आराम करतो आणि 2 भाग आपण काम करतो, तसं देवता जे आहेत त्यांचं 1 वर्षाचे 8 तास त्यांचा 1 दिवस, त्यांचं ते 8 तास आहे ते आपल्या गणनेनुसार 4 महिने. म्हणून देवशयनी एकादशी. आणि कार्तिक मध्ये जी एकादशी आहे त्याचं काय नाव असतं? त्याचं असं उत्थान एकादशी. उत्थान एकादशी म्हणजे त्या दिवशी झोपेतून उठतात. तर म्हणून या 4 महिन्यांमध्ये, कारण देवता झोपले, जसं आपण रात्री झोपतो तर 2 वाजता समजा तुम्हाला बोलवलं की इथे काहीतरी कार्यक्रम करायचा, तुम्ही म्हणाच कार्यक्रम वगैरे काय नाही, झोप महत्वाची. तशा प्रकारे देवतांना त्रास नाही देत आणि म्हणून शुभ कार्य या 4 महिन्यांमध्ये करत नाही, तर ते देवता झोप. तो आईन्स्टाईन जो आहे, ही स्पीक्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. तो थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी की काळाचा जो प्रवाह आहे तो वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या वेगाने होतो. सो ते आपल्याकडे सांगितलं की काळ या प्रवाह जो फास्ट आहे इथे, मग देवतांकडे 1 वर्ष म्हणजे 1 दिवस. आणि ब्रह्मदेवांचा सगळ्यात वरचा ग्रह आहे, तर तिथे आपले हे 43,20,000 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस. तर अशा प्रकारे 1000 अशी युगचक्रे म्हणजे ब्रह्मदेवांचा 1 दिवस. ब्रह्मदेवांची 1 रात्र ही ब्रह्मदेवांच्या 1 दिवसाच्या बरोबरीची असते आणि ब्रह्मदेव अशी 100 वर्षे जगतात. मग त्यांच्या 1 दिवसामध्ये 14 मनु देवतांचा जो सेट आहे, आता जे देवता आहेत इंद्र, चंद्र, सोम, हे जे हे
71 चतुर्युगापर्यंत राहतात. 1000 चतुर्युगामध्ये 14 वेळा बदलतात. दॅट रफली कम्स टू 71. मग 71 चतुर्युगापर्यंत इंद्राचा अवधी आहे. त्याच्यानंतर मग चेंज होणार, गव्हर्नमेंट चेंज होते. मग अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. तुम्ही वाचलं ट्रान्सलेशन. ब्रह्मदेवांच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय होतात. सो दररोज जेव्हा ब्रह्मदेवाची सकाळ होते तेव्हा सृष्टी होते आणि त्या जीवात्म्याच्या कर्मांप्रमाणे त्याला एक नवीन शरीर मिळतं, त्याच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या कर्मांप्रमाणे. आणि जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र असते तेव्हा ते शरीर ब्रह्मदेवांमध्ये विलीन होतं, थोडं कोल्ड फ्रीझर मध्ये जातं. तसं वेगवेगळे जन्म आपण घेतोय आपल्या इच्छांप्रमाणे, आपल्या कर्मांप्रमाणे. आणि ते जे चक्र आहे हे जर थांबवायचं असेल तर श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलंय की योमाम स्मरती नित्यशः भूतग्रामः स एवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्य अहरागमे. मागे कोणी तुम्ही पुन्हा पुन्हा ब्रह्मदेवांचा दिवस चालू झाल्यानंतर सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवांची रात्र चालू झाल्यानंतर आपोआपच त्याचा लय होतो. सो अवशः इथे लिहिले रात्र्यागमे अवशः. सो रात्र जेव्हा होते तेव्हा अवशः विलीन होतात आणि प्रभवती अहर आगमे. अहर म्हणजे दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हा. सो अशा प्रकारे भूत्वा भूत्वा प्रलीयते. प्रलय सृष्टी, प्रलय सृष्टी, प्रलय सृष्टी. हे केव्हापासून चालू आहे? जेव्हापर्यंत आपल्या इच्छा आहेत तेव्हापर्यंत आपण पण त्याची सामील होत राहणं. ज्या दिवशी आपण म्हणू मला याच्यामध्ये नाही इच्छा करायची, मला परमेश्वराची इच्छा आहे, त्या दिवशी मग आपण त्या भूत्वा भूत्वा प्रलयतेतून बाहेर पडतो. सो आपण आलो कसे या जगामध्ये? इच्छा द्वेष समुत्थेन. तो मग येण्याचा मार्ग कसा आहे? इच्छेमुळे. म्हणून परत जाण्याचा मार्ग कसा उघडेल? तीच इच्छा वापरायची की मला त्या बाजूला जायचंय. दिशा आपण जर केली वर, इच्छेमुळे आपण खाली पडलो तर इथून आता इच्छा केली तर आपण वर जाऊ शकतो. मग आता हे जे 3 श्लोक होते ते भौतिक जगाबद्दल होते आणि त्याला कॉन्ट्रास्ट करण्यासाठी आता 20, 21 आणि 22 मध्ये श्रीकृष्ण आता आध्यात्मिक जगताचं वर्णन करतात. परस्तस्मात् तु भावोऽन्यो अव्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. तर 3 श्लोकांमध्ये हे सांगितलं भूत्वा भूत्वा प्रलीयते. पण आता म्हणतात परस्तस्मात् तु भाव अन्य. पण या सगळ्याच्या पलीकडे एक वेगळी जगत आहे. परस्तस्मात् तु भाव अन्य. कसं आहे ते? अव्यक्त आणि व्यक्ताच्या पलीकडे आहे. आणि ते कसं आहे? सनातन आहे. ते कधी प्रलय होत नाही, त्याची सृष्टी पण होत नाही. यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. या जगाचा जसा नाश होतो त्या जगाचा कधीच नाश होत नाही. वाचन भाषांतर आणि तुमच्याकडे तुम्ही वाचा मातेश, तुम्ही वाचा. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. अव्यक्तोक्षर इत्युक्तः तमाहो परमां गतिम् यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सो परत यं प्राप्य न निवर्तन्ते.
एकदा जर आपण वैकुंठाला प्राप्त केलं तर पुन्हा नाही येणार. तद्धाम परमम मम, ते माझं जे घर आहे ते या सगळ्या ग्रहांच्या पलीकडे. तुम्ही वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परमदक्ष म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. सो 3 श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलं कशा प्रकारे अवशः पार्थ, आणि इच्छा नसताना पण आपण त्याच्यामध्ये बसलो. पण म्हणतात हे जर तू प्राप्त केलंस तर अव्यक्त अक्षर इति उक्त, ज्याला अव्यक्त आणि अक्षर म्हणतात ती जागा माझी जागा आहे. पुरुष स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वम् इदं ततम्. येस, विजय प्रभूजी. सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे. सो परत एकदा श्रीकृष्ण स्पष्टपणे म्हणतात भक्त्या तू अनन्यया शक्या, भक्त्या यस लभ्येस तू अनन्यया. एक ना हॉस्पिटलमध्ये कधी कधी असा एक बोर्ड लावतात, जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत तिथे लावतात कॉल डोंट फॉल. सो कॉल डोंट फॉल मध्ये अनेक वेळा असे जे कॉम्प्लिकेटेड पेशंट्स असतात ते रात्री समजा त्यांना काही पाणी पाहिजे आणि त्यांचे कोणी नसतील, आणि कधी कधी असतात पण एक असं वाटतं की आता कुठे याला कुठे उठवू. समटाईम्स दे ट्राय टू गेट अप, कधी वॉशरूमला जाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, काही गरज लागली तर. आणि वेन दे गेट डाऊन दे आर नॉट कम्प्लिटली फिट, मग काही स्लिप होतं आणि पडतात. तर म्हणून असं सांगितलं की प्लीज डोंट गेट ऑन युअर ओन फीट, प्लीज कॉल फॉर हेल्प. कॉल डोंट फॉल. सो म्हणतात की जस्ट बोलवा आणि कोणतरी मदत करायला येईल. पण तो इगो असतो की नाही मी करणार, इट रिझल्ट्स इन ग्रेटर ट्रॅजेडी. तसं भौतिक जगामध्ये आपण पडलेलो. सो कॉल डोंट फॉल, जस्ट कॉल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि श्रीकृष्ण त्यांचे भक्त मदत करायला तयार आहेत, पण ऍटलीस्ट वी हॅव टू कॉल आउट. तो म्हणून हरिनाम हरिनाम हरिनामाला का मदत आहे, एक हाक आहे, ती परमेश्वराला एक हाक आहे, आईला एक हाक आहे की आई मला मदत कर. सो अशा प्रकारे आपण इथे आजचा हा विषय थांबूया. कोणाला जर काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. जस्ट हे बोलतात हा हो. अचिंत्य म्हणजे बुद्धीने आपण त्यांना लॉजिकली समजू नाही शकत. अचिंत्य म्हणजे हे नाही की चिंतन करू नये. अचिंत्य म्हणजे आहेत लहानसे पण सर्वस्य दातारम. आहेत लहान गोष्ट सर्वव्यापी नसते. आता पण या श्लोकामध्ये पण होतं की यस्यांतः स्थानी भूतानी, आहेत ते बहुत आध्यात्मिक जगतामध्ये, पण येन सर्वम इदम ततम, पण या जगामध्ये पण सर्वव्यापी आहे. हे कसं कळलं? आजपर्यंत आपण असं कधी बघितलं नाही. जो व्यक्ती आपल्या घरी पण आहे पण ऑफिसमध्ये पण आहे आणि जिथे जिथे आपण हाक मारू तिथे पण आहे. सो द्रौपदी जिथे हाक मारते तिथे नाही आहे श्रीकृष्ण, पण श्रीकृष्णाने मदत केली त्यांनी, श्रीकृष्णाने त्यांना मदत केली. तर अशा प्रकारे आपण आपल्या बुद्धीने त्यांना समजू नाही शकत, हे त्याचा अर्थ आहे अचिंत्य. येस मध्ये अव्यक्त परमधाम म्हणजे काय माहितीये? व्यक्त होणे म्हणजे अस्तित्वात येणे. तर अव्यक्त म्हणजे जी गोष्ट कधी अस्तित्वात येत नाही, याचा अर्थ असं नाहीये की ते नव्हती आणि आता अस्तित्वात आली आहे. जसं हे पुस्तक आहे, हे आता तयार झालंय आणि हे पुस्तक तयार होण्याआधी हा कागद होता किंवा शाई होती आणि मग त्याला छापून आता हे पुस्तक ते व्यक्त झालं. आता पुस्तक म्हणजे सृष्टी झाली पुस्तकाची. तर अव्यक्त म्हणजे ते आध्यात्मिक जगत जे आहे त्याची कधी सृष्टी नाही झाली.
ते शाश्वत आहे. मग आपण म्हणू म्हणजे काय त्याची काहीतरी तारीख असेल ना. तर या जगामध्ये प्रत्येक गोष्ट निर्मिती होते आणि समाप्त होते. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये ते फिट होत नाही की अशी काही गोष्ट असू शकते का की ज्याची निर्मिती झाली नाहीये. आपल्या इन्फिनिटी ज्याला म्हणतात ना, गणितामध्ये असतं इन्फिनिटी. तर ऍक्च्युली आपण कुठली गोष्ट इन्फिनिट बघितलीच नाहीये. समुद्र एक गोष्ट आहे. किती पाणी आहे समुद्रामध्ये? अमाप म्हणतो ना आपण, अमाप, माप नाही करू शकत असं. पण ऍक्च्युली कोणीतरी असं जर अंदाज लावला तर खूप काय कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन केलंय तर तो करू शकतो. पण या पर्वताचं वजन किती? म्हणून अमाप आहे प्रभूजी. पण कॅल्क्युलेशन केले, उंची किती, हे किती, त्याचं मास किती, तर मग ते काढू शकतो जर एकदम खूप प्रयत्न केले तर. तसं या जगामध्ये कुठली गोष्ट अशी अमाप, आपण काही जरी बघितलं तरी शेवटी त्याला एक सीमा आहे. पण ऍक्च्युली परमेश्वर जे आहे ते खरोखर अमाप आहेत. तर त्याचं जे जगत आहे त्याची सृष्टी नाही झाली कधी. दॅट इज परमनंट. सृष्टी झाली की त्याला सायक्लिक परत ते गुण लागू होणार. जसं आपण जेव्हा औषध घेतो विकत, त्याच्यावर डेट ऑफ एक्सपायरी असते. तर डेट ऑफ एक्सपायरी काय? कारण त्याची डेट ऑफ क्रिएशन आहे. मग कुठल्याही गोष्टीला जेव्हा निर्मितीची तारीख असते तेव्हा त्याची समाप्तीची पण तारीख येणार. पण ज्या गोष्टीला निर्मितीची तारीखच नाहीये त्याची समाप्तीची पण तारीख नाहीये. मग आपल्या आत्म्याबद्दल पण श्रीकृष्ण जेव्हा दुसऱ्या अध्यायात बोलत होते तेव्हा म्हणले, अजो नित्यो शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. त्याचा श्लोक उघडला आपण, तो 14-15 असेल, 14 नाही आहे नक्कीच, 16-17 वगैरे, एक मिनिट. सो त्याच्यामध्ये काय म्हणतात माहिती आहे? अजो, अजो म्हणजे त्याचा जन्म नाही होता आत्म्याचा. नित्य, तो नित्य. शाश्वत, शाश्वत आहे. पुराण आहे, तो एकदम जुना आहे. न हन्यते हन्यमाने शरीर. शरीराचा जरी नाश झाला तरी आत्म्याचा नाश नाही होत. तर का नाही होत? नाश का नाही होत? जसं यांनी म्हटलं, एक्सपायरी डेट आहे म्हणजे त्याची क्रिएशन डेट आहे. ज्या गोष्टीची निर्मिती होली ते नाश होतं. तर आत्म्याची निर्मिती नाहीये कारण परमेश्वराची निर्मिती नाहीये. तर परमेश्वराचा तो एक अंश आहे. तर म्हणून शाश्वत आहे. आत्मा पण शाश्वत आहे, परमेश्वर शाश्वत आहे, आध्यात्मिक जगत शाश्वत आहे. आपण त्या श्लोकात जाऊया आणि त्याचं भाषांतर तरी बघूया. 20 क्रमांक श्लोक आहे. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यो शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तर लिहिलंय, कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य, अस्तित्वात असणार आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. तर त्या संदर्भात श्रीकृष्णाने जे श्लोक सांगितले ते सगळे त्या या तत्वावर आधारित की ज्याची सृष्टी नाही त्याचा नाश नाही होऊ शकत. म्हणून अव्यक्त, इवन आत्म्यासाठी पण ना. हा बघा श्लोक क्रमांक 25 उघडणं, दुसऱ्या अध्यायाचा 25. सो श्रीकृष्ण, तुम्ही आध्यात्मिक जगताबद्दल विचारताय ना, तसं इथे आत्म्याबद्दल पण श्रीकृष्ण म्हणतात, अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मात् एवं विदित्वैनम नानुशोचितुम अर्हसि. तर म्हणतात हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. सो श्रीकृष्ण म्हणतात हा जो आत्मा आहे हा अव्यक्त आहे, अदृश्य आहे आणि अचिंत्य आहे, म्हणजे कल्पनातीत आहे, आणि म्हणतात अविकार्य आहे, अपरिवर्तनीय आहे. त्यामुळे परमेश्वर जसे अपरिवर्तनीय आहेत, परमेश्वराचं धाम जसं अपरिवर्तनीय आहे, तसा आत्मा पण खरा अपरिवर्तनीय आहे. तर हे जर जाणलं आपण, मग या जगामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कमी त्रास देतात. की शेवटी हे जे काही सगळं होतं हे बदलणार होतच, कारण हे जग शाश्वत नाहीच आहे. पण या सगळ्या जगामध्ये मी आहे. मी जर आत्म्याच्या स्तरावर असो तर स्थिरता येते.
आपल्या विचारांना स्थिरता येते, आपल्या वागणुकीला स्थिरता येते, तर ते आपल्याला गाठायचं आहे, प्रवास आहे. तर श्रीकृष्ण वारंवार त्याला सांगतो, तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस, म्हणून तू एवढा विचलित होऊ नकोस.